आज आपण इतिहासाचं एक असं पान उलगडणार आहोत, ज्याबद्दल खरं तर फारसं बोललं जात नाही. गोष्ट आहे 1946 सालची. भारताच्या स्वातंत्र्याची आणि फाळणीची चर्चा अगदी शेवटच्या टप्प्यात होती. आणि अशातच एका ब्रिटिश योजनेमुळे संपूर्ण आसाम प्रांत पूर्व पाकिस्तानमध्ये सामील होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबद्दल आपल्याला एका श्रोत्याकडून काही इंटरेस्टिंग सोर्सेस मिळाले आहेत, काही ऐतिहासिक लेख आणि नोंदी. आणि ही फक्त एक शक्यता नव्हती, म्हणजे एका मोठ्या राजकीय खेळाचा तो एक भाग होता. आजची आपली चर्चा त्याच खेळाबद्दल आहे. ही कॅबिनेट मिशन योजना नक्की होती काय? आसामला बंगालसोबत एकाच गटात का टाकलं गेलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसामचे तेव्हाचे मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांनी आपल्याच पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला आव्हान देऊन हा डाव कसा उधळून लावला? यात गांधी आणि नेहरूंची भूमिका काय होती? बरोबर. ही केवळ एका राज्याच्या संघर्षाची कहाणी नाहीये, तर भारताची एकता नेमकी कशावर टिकून आहे याचं मूळ आपल्याला या घटनेत दिसतं. चला तर मग पाहूया नेमकं काय घडलं होतं. सुरुवात करूया 1946 पासून. दुसरं महायुद्ध संपलं होतं. ब्रिटनमध्ये क्लेमेंट ॲटली यांचं मजूर पक्षाचं सरकार सत्तेवर आलं होतं आणि त्यांना भारताला स्वातंत्र्य द्यायची, म्हणायला गेलं तर घाई झाली होती. पण प्रश्न होता, कसं द्यायचं? भारत एकसंध राहणार की फाळणी होणार? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधायला 3 ब्रिटिश कॅबिनेट मंत्री भारतात आले. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. त्यांनी भारताला एकत्र ठेवण्यासाठी एक शेवटचा डाव टाकला, एक प्लॅन आणला, ज्याला आपण कॅबिनेट मिशन योजना म्हणून ओळखतो. अगदी. आणि वरवर पाहता ही योजना खूप हुशारीने बनवली होती. यात 3 स्तर होते. सर्वात वर एक कमजोर केंद्र सरकार म्हणजे फेडरल युनियन, जे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण सांभाळणार होतं. सर्वात खाली होते पूर्ण स्वायत्त प्रांत. आणि या दोघांच्या मध्ये होता एक नवीन आणि म्हणायला हरकत नाही एक स्फोटक प्रकार, प्रांतांचे गट म्हणजे ग्रुप्स. म्हणजे बेसिकली ब्रिटिशांनी एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मुस्लिम लीगला पाकिस्तानसारखी स्वायत्तता या गटांमध्ये द्यायची आणि काँग्रेसला अखंड भारत मिळाल्याचं समाधान द्यायचं. पण कागदावर हुशारीची वाटणारी ही योजना प्रत्यक्षात एका टाइम बॉम्बसारखी होती. बरोबर. कारण या योजनेने प्रांतांना 3 गटांमध्ये विभागलं. ग्रुप ए मध्ये हिंदू बहुल प्रांत होते, ग्रुप बी मध्ये वायव्येकडील मुस्लिम बहुल प्रांत म्हणजे पंजाब, सिंध वगैरे. आणि खरा वाद निर्माण झाला ग्रुप सी मुळे, ज्यात बंगाल आणि आसामला एकत्र टाकण्यात आलं होतं. आणि इथेच आसामसाठी धोक्याची घंटा वाजली. कारण बंगाल हा मुस्लिम बहुल आणि प्रचंड लोकसंख्येचा प्रांत होता. हो, तर आसाम हिंदू बहुल आणि तुलनेने खूप कमी लोकसंख्येचा. बरोबर. आसामच्या नेत्यांना लगेचच यामागचा धोका कळाला. हो. आसामचे मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांनी याला कडाडून विरोध केला. त्यांची भीती फक्त सांस्कृतिक नव्हती, तर ती शुद्ध राजकीय गणिताची होती. त्या काळात बंगालची लोकसंख्या आसामच्या कित्येक पट जास्त होती. याचा सरळ अर्थ होता की ग्रुप सीच्या विधानसभेत आसामच्या प्रतिनिधींचा आवाज कायमचा दाबला गेला असता. म्हणजे आसामचं भवितव्य कोलकात्यात बसून ठरवलं जाणार होतं. एका अर्थी आसाम बंगालची एक राजकीय वसाहत बनण्याचा धोका होता. आसाम प्रांतिक काँग्रेस कमिटीला स्पष्ट दिसत होतं की मुस्लिम लीगला खुश करण्यासाठी आसामचा बळी दिला जातोय. विचार करा, परिस्थिती किती गंभीर आहे. तुमच्याच पक्षाच्या म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने देशाहितासाठी म्हणून या योजनेला तत्वतः होकार दिला आहे, जी योजना तुमच्या मते तुमच्या राज्याचं अस्तित्वच मिटवून टाकेल. तुम्ही एकटे मुख्यमंत्री आहात आणि तुमच्यासमोर नेहरू, पटेल, आझाद यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. अशावेळी गोपीनाथ बोरदोलोई काय करणार होते? पण हे थोडं विचित्र नाही खाट. म्हणजे आपल्याच पक्षाच्या निर्णयाविरोधात जायचंय, पण त्यासाठी पक्षाच्या बाहेरच्या नेत्याकडे नाही, तर पक्षाच्याच सर्वोच्च नेत्याकडे, महात्मा गांधींकडे आशीर्वाद मागायला जायचं. यातून काँग्रेसमध्ये किती अंतर्गत मतभेद होते हे दिसतंय. हेच तर त्यावेळच्या राजकारणाचं वैशिष्ट्य होतं. बोरदोलोईंना माहीत होतं की या दिग्गजांसमोर आपला टिकाव लागणार नाही. त्यांना एका अशा नैतिक शक्तीची गरज होती ज्यापुढे कोणीही काही बोलू शकणार नाही. आणि ती शक्ती म्हणजे महात्मा गांधी. म्हणून त्यांनी आसाम काँग्रेसचे 2 नेते विजयचंद्र भगवती आणि महेंद्र मोहन चौधरी यांना गांधीजींना भेटायला पाठवलं. आणि गांधीजींनी जे उत्तर दिलं ते अपेक्षित नव्हतं. ते असं मुत्सद्दी वगैरे नव्हतं. ते थेट, परखड आणि जवळजवळ एका विद्रोहाचं आवाहन होतं. गांधीजी त्या 2 नेत्यांना स्पष्ट म्हणाले, आसामने या गटबाजीच्या योजनेला विरोध करावा. गरज पडल्यास काँग्रेसमधनं बाहेर पडा, पण शरण जाऊ नका.
त्यांचे शब्द आजही अंगावर काटा आणतात. हरिजन वृत्तपत्रात याचा उल्लेख पण आहे. गांधीजी म्हणाले होते, तुम्ही आता योग्य पाऊल उचलले नाही तर आसाम संपून जाईल. आसामने आपला आत्मा गमावता कामा नये. त्याने संपूर्ण जगासमोर उभे राहिले पाहिजे. नाहीतर मी म्हणेन की आसाममध्ये माणसे नाहीत, फक्त बाहुल्या आहेत. फक्त बाहुल्या आहेत. किती जबरदस्त शब्द आहेत हे. म्हणजे त्यांनी थेट आसामच्या लोकांच्या स्वाभिमानालाच हात घातला. त्यांनी बोर्दोलोईंना सांगितलं की काँग्रेसच्या विरोधात बंड करायची चिंता करू नका. इतकंच नाही, त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन सांगितलं, बंगालने आसामवर कोणत्याही प्रकारे वर्चस्व गाजवावे ही एक उद्धट सूचना आहे. त्यांनी बोर्दोलोईंना निरोप दिला की काँग्रेस वर्किंग कमिटी जरी तुमच्या विरोधात गेली तरी घाबरू नका. गांधीजींच्या या भूमिकेने बोर्दोलोईंना एक प्रचंड नैतिक बळ दिलं. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रांतावर त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही लादणं हे अहिंसेच्या विरोधात होतं. पण फक्त नैतिक पाठिंबा पुरेसा नव्हता, राजकीय पाठिंबाही हवा होता. बरोबर ना? आणि त्या काळात काँग्रेसमध्ये सर्वात मोठा राजकीय आवाज होता पक्षाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांचा. त्यांचं मत काय होतं या सगळ्या प्रकारावर? नेहरू एका विचित्र कोंडीत सापडले होते. एकीकडे त्यांना कॅबिनेट मिशन योजना यशस्वी व्हावी असं वाटत होतं, कारण त्यात अखंड भारताची एक शक्यता होती. दुसरीकडे आसामवर होणारा अन्यायही त्यांना दिसत होता. त्यांना वाटत होतं की ही योजना मुळात जिनांना नाराज न करण्यासाठी बनवली आहे. म्हणजे त्यांची भूमिका सुरुवातीला थोडी अस्पष्ट होती. पण बोर्दोलोई यांनी सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केला. आपल्याकडे असलेल्या स्रोतांमधला त्यांचा पत्रव्यवहार खूप काही सांगून जातो. हो, सुरुवातीला नेहरूंनी बोर्दोलोईंना समजावण्याचा प्रयत्न केला की आधी घटना समितीत सामील व्हा आणि मग तिथे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या. पण बोर्दोलोई ठाम होते. त्यांचा युक्तिवाद साधा होता की एकदा का आम्ही गटात सामील झालो तर तिथल्या नियमानुसार आम्हाला बाहेर पडणंच अशक्य होईल. आणि हळूहळू नेहरू बोर्दोलोईंच्या युक्तिवादाशी सहमत होऊ लागले. 22 जुलै 1946 रोजी त्यांनी बोर्दोलोईंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की तुमचा गटाच्या विरोधात निर्णय घेणे योग्य आणि उचित होते. त्यानंतर 23 सप्टेंबरला ते पुन्हा लिहितात, कोणत्याही परिस्थितीत आसामसारख्या प्रांताला त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्यास भाग पाडले जाईल हे आम्ही मान्य करणार नाही. यातून त्यांची भूमिका हळूहळू स्पष्ट होत होती. आणि मग आली ती तारीख 10 जुलै 1946. मुंबईतली ती प्रसिद्ध पत्रकार परिषद, ज्याने सगळा खेळच पालटवला. असं म्हणतात की नेहरूंच्या एका विधानाने या योजनेच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला. नेमकं काय झालं होतं त्या पत्रकार परिषदेत? तिथे नेहरूंनी, जे त्यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष होते, जाहीर करून टाकलं की घटना समिती ही पूर्णपणे सार्वभौम संस्था असेल आणि ती मिशनच्या योजनेत हवे ते बदल करू शकते. अरे बापरे! म्हणजे आम्ही तुमच्या योजनेला मान्यता देतो, पण समितीत गेल्यावर आम्ही ती आमच्या सोयीने बदलू. हा तर मुस्लिम लीगसाठी एक प्रकारे विश्वासघात होता. अगदी. आणि मग आसामच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी आणखी स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले, आसाम बंगालसोबत गटात सामील होण्याविरुद्ध निर्णय घेईल अशी दाट शक्यता आहे. मी पूर्ण खात्रीने आणि विश्वासाने सांगू शकतो की तिथे कोणतीही गटबाजी होणार नाही, कारण आसाम ते कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. या एका वाक्याने सगळी समीकरणं बदलून टाकली. त्यांनी सार्वजनिकरित्या आसामच्या बंडाला पाठिंबा दिला आणि कॅबिनेट मिशन योजनेच्या मूळ पायालाच सुरुंग लावला. बरोबर. मोहम्मद अली जिन्नांनी लगेचच हा मुद्दा उचलला. त्यांनी आरोप केला की काँग्रेस योजनेच्या अटी पाळायला तयार नाही आणि त्यामुळे त्यांनी ही योजना नाकारली. अनेक इतिहासकार मानतात की या पत्रकार परिषदेमुळेच भारताच्या फाळणीचा मार्ग निश्चित झाला. नेहरूंच्या स्पष्ट भूमिकेमुळे आसाम तर वाचला, पण अखंड भारताची शेवटची आशाही मावळली. तर या संपूर्ण नाट्यमय घडामोडींमधून काय समोर येतं? एकीकडे राष्ट्रीय स्तरावर देश एकसंध ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे एक प्रादेशिक नेता आपल्या राज्याच्या अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी लढत होता. गोपीनाथ बोर्दोलोईंचा ठामपणा आणि त्यांना गांधी नेहरूंकडून मिळालेला पाठिंबा निर्णायक ठरला. पण या घटनेचं खरं महत्त्व हे नाही की आसाम वाचला, तर हे आहे की या घटनेने काँग्रेसच्या आतच एकसंध भारत या कल्पनेच्या मर्यादा स्पष्ट केल्या. गांधी आणि नेहरूंचा पाठिंबा मिळवून बोर्दोलोईंनी हे सिद्ध केलं की भारताची एकता ही दिल्लीतून लादलेली गोष्ट नसून प्रत्येक प्रदेशाच्या संमतीवर टिकून राहणारी एक नाजूक वाटाघाट आहे.
खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. आजही आपण पाहतो की राज्याचे नेते केंद्राच्या निर्णयांवरून कसे नाराज होतात किंवा त्याला विरोध करतात. या संघर्षाची मूळ आपल्याला 1946च्या या घटनेत दिसतात आणि काँग्रेसमधली अंतर्गत लोकशाही किती जिवंत होती हेही यातून कळतं. नक्कीच. बोर्दोलोईंनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय धोरणाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली, पण त्यांना सर्वोच्च नेत्यांचाच पाठिंबा मिळाला. ही घटना आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतातील अंतर्गत मतभेद आणि वाटाघाटींची एक सखोल झलक दाखवते. राष्ट्रीय नेतृत्वाला प्रादेशिक चिंता आणि आकांक्षांकडे दुर्लक्ष करणं किती कठीण होतं हे यातून सिद्ध होतं. ही संपूर्ण चर्चा ऐकल्यावर एक विचार मनात येतो. राष्ट्रीय हिताच्या नावाखाली जेव्हा प्रादेशिक अस्मितेवर गदा येते तेव्हा प्रादेशिक नेत्यांनी किती आणि कोणत्या थराला जाऊन प्रतिकार केला पाहिजे. राष्ट्रीय ऐक्य आणि प्रादेशिक स्वायत्तता यांच्यातील हा नाजूक समतोल साधण्याचा संघर्ष तेव्हाही होता आणि तो आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरूच आहे. यावर विचार करायला हवा.